नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला इडली कशी बनवायची ती दाखवणार आहे. तर त्यासाठी बघा 3 वाटी रेशनचं तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ आणि चिमटभर मेथी घेऊन स्वच्छ 2-3 वेळा धुवून भिजत घालायची 1 दिवस. दुसऱ्या दिवशी ते भिजवलेले तांदूळ आणि अर्धी वाटी पोहे भिजत घालून त्याचे असं बारीक मिक्सरवर पेस्ट करून घ्यायची. ते मिश्रण 1 दिवस झाकून ठेवायचं आणि त्याला आंबू द्यायचं. दुसऱ्या दिवशी ते मिश्रण असं चांगलं फुगलेलं असतंय आणि त्याला असं एकसारखं हलवून मीठ वगैरे टाकून घ्यायचं. नंतर इडली पात्राला तेल लावून असं एक भरून घ्यायचं आणि इडली पात्रामध्ये ते ठेवून 10 मिनटं मीडियम आचेवर शिजू द्यायचं. त्याच्यासोबत मी असं सांबार आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली. इडलीसाठी रेशनचं तांदूळ किंवा जाड तांदूळ, हवळा तांदूळ मिळालं तर घ्यायचं. त्याच्या इडल्या खूप छान अशा जाळीदार बनतात. मस्त आपलं टेस्टी इडली सांबार चटणी तयार झालेली आहे. चला बाय.